लौकी कोपरगाव वाळू माफिया विरुद्ध अहिल्यानगर एलसीबीची धडक कारवाई 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भीमराज खरसे, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतीश भवर, सुनील मालणकर, चालक महादेव भांड अशांचे पथक तयार करून अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याकामी रवाना केले। 17 डिसेंबर रोजी पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उत्खनन उपसाबाबत माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की इसम नामे रमेश जगन्नाथ मोरे हा पुणतांबा चौफुली ते वैजापूर रोडवरून त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रॉलीने लौकी गावाच्या शिवारातील खटकडी ओढ्याच्या पात्रातून चोरून वाळू उपसा व वाहतूक करत आहे। त्यानंतर पथकाने तात्काळ पुणतांबा चौफुलीकडून वैजापूरकडे जाणाऱ्या रोडने पेट्रोलिंग करत जात असताना पथकास समोरून एक ट्रॅक्टर ट्रॉली येत असताना दिसली। तेव्हा पथकाने ट्रॅक्टर थांबवून पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये वाळू असल्याचे दिसून आले। तेव्हा चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव रमेश जगन्नाथ मोरे असे सांगितले। त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याने पंचांसमक्ष 4 लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर व ट्रॉली, 5,000 रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू असा एकूण 4,05,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वरील आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन करतायत। अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।